वेलकम बॅक मित्रांनो. स्वागत असा तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आज मी चाललोय राजापुरात, कारण माका जाऊचा होता माझ्या फॅमिलीक घेऊन आठवड्या बाजारात. कारण राजापूरच्या बाजारात मित्रांनो बरेचसे प्रोडक्ट असतात जे आमका घेण्यासारखे असतात. तर मित्रांनो, ही असा माझी गाडी इनोवा. तर इनोवा मित्रांनो बरेच दिवस जाग्यावर असल्यामुळे ती झाली होती घाण. तर लहान भावाक मी सांगितलंय जरा गाडी पुसान घे, तोवर मी तयार होऊन येतोय. तर मित्रांनो, माझी तयारी झालेली असं शर्ट वगैरे घातलंय टकाटकमध्ये, एकदम व्यवस्थितपणे आपलं गॉगल बिगल लावून चाललेलं होतं. तर म्हटलं आधी जाते पहिली गाडी गेटसून बाहेर काढते. तर गाडी गेटमध्ये लावून ठेवलेली होती. गाडी पुसून बिसून बारक्या भाऊन व्यवस्थित करून ठेवला नव्हती. तर मी गाडीत बसते आणि गाडी करते स्टार्ट, आणि म्हटलं गाडी जरा आधी बाहेर घेते आणि मग सगळी बसल्यावर आपल्या जर्नी स्टार्ट करूया. तर मित्रांनो, चावी बिवी लावून गाडी एकदम रेडी ठेवलं होतं. गाडी केलंय चालू आणि गाडी घेतलंय बाहेर. तर मित्रांनो, बघू शकताच तुम्ही, गाडी घेतलंय बाहेर. आणि बाहेर घेतल्यावर मित्रांनो गेट बंद करूचा होता, म्हणून मी थांबलोय. गेट बीट बंद करून घेतलंय आणि मी माझ्या प्रवासाक सुरुवात केली. तर सुरुवात करून मित्रांनो, हो असा आंबेरीचो ब्रिज, आंबेरीच्या ब्रिजवर मी इलेलं असे, कारण मी कात्रदेवी वाडी मार्गे मित्रांनो राजापुरात जात असते. तर मागे पण मी गेले होते, पण तेव्हाचा ब्लॉग मी अपलोड केलाय की नाही माका आठवत नाही. तर नंतर मित्रांनो मी इले कात्रादेवीवर, आणि हो असा कात्रादेवीचा सरळ सरळ रोड. तर मित्रांनो, रस्तो आणि क्लायमेट काय मॅच होत नव्हता, कारण क्लायमेट थोडा ढगाळ वातावरण झालेला होता. माका वाटत होतो पाऊस 100% पडणार. त्याच्यात थोडं माझ्या गाडीचं वायपरचं इश्यू झालं होतं, वायपर चालत नव्हते. तर मित्रांनो, माका वाटलं माझी आज वाट लागतेली. तर थोड्या वेळानंतर मी पुढे इले आणि इले शेवटी डोंगर तिट्यावर. डोंगर तिट्यावर इल्यावर माका अजूनच थोडी भीती वाटूक लागली, कारण वातावरण अजून थोडा काळपटलेला होता. तर माका असा वाटत होता की पाऊस आता नक्कीच पडतलो, आणि आमचे पण लागतेले आणि बाकीच्यांचे पण लागतेले. तर थोड्या वेळानंतरच मी राजापुरात शेवटी इले. राजापुरात मच्छी मार्केटजवळ गाडी माझी पार्क केलंय. थोडीफार जागा बघितले आणि गाडी माझी शेवटी रस्त्यात लावलंय व्यवस्थित एका साईडला दाबून, आणि मी आपलं बाजारच्या दिशेने आपलं चलत चालले होते. आणि इकडे पण वातावरण बऱ्यापैकी ढगाळ होता, कारण ह्या पट्ट्यात पाऊस सर्रास ह्यो लागताच. जरा जरी वातावरण काळपटला की इकडे पाऊस पडताच पडता. ह्यो माका चांगलो अनुभवाचा, कारण मी आधीमध्ये राजापुरात येत जात असते. तर मित्रांनो, एका साईडीन गाडी आहे, एका बाजून लावलेले चालू झालेले होते, कारण हे बाजारकरांची गाडी असतात मित्रांनो. हे माल वगैरे जे काय आणतात ते ह्या गाडीतून आणतात आणि इकडे लावून ठेवतात. तर बघू शकता, सुरुवातीकच कपड्याची दुकानं चालू झालेली असत, आणि माझी आऊस आणि माझा बारको भाव रस्त्याने चाललेले होते. मी आपलं त्यांच्या मागणं मागणं चाललो होते. तर मित्रांनो, पहिलीच सगळी आपले कपड्यांची दुकानं एका लाईनीत चालू झालेली होती. तर जास्त करून इकडे लेडीज माका कपडे दिसत होते. तर जेंट्स माका काही दिसत नव्हते जास्त, आणि माका ते बघून काय फायदो पण नव्हतो, कारण माका त्याच्यातला काही घेऊचाच नव्हता, आणि माका याच्यात बाजारच्यातले कपडे घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि आत्ता माका एका साईडीक बॅगेचा दुकान दिसला. त्याच्यानंतर तसंच मी थोडं थोडं करून असं हळूहळू असं पुढे येत होते, कारण माका बघूचं होतं की आणि तुमका मेन म्हणजे दाखवूचा होता की ह्या बाजारात अजून असा काय काय असा कितपत असता, बाजार केवढं असतं. तर बघू शकतास. नंतर मी थोडं पुढे इलंय आणि चपलाचा दुकान पहिलाच माका लागला. तर चपलाचं दुकान लागल्यानंतर पुढे गेले, तर जरा पुढे गेले तर बघते तर सगळे बेकरी प्रोडक्ट्स लावलेले होते, म्हणजे खारी बटर टोस्ट वगैरे सगळा काय लावलेला होता. तेवढ्यात माझी आऊस म्हणता इकडनं आधी आतमध्ये जाऊया. तर म्हटलं चला जाऊया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये काय काय असतं. तर म्हटलं चला. तर बघू शकताच तुम्ही, आतमध्ये इले तर सगळा किराणा माका दिसत होता. म्हणजे जे काय आपले घरातले खाद्यपदार्थांसाठी लागणारा तेल, मसाले, गरम मसाले, तांदूळ, जा काय साखर वगैरे जा काय लागणार होता, त्या सगळा मटेरियल इकडे होता. तर नंतर मित्रांनो, माझ्या हौशीक घेऊचे होते मूग. तर मूग मित्रांनो माका लयच बारीक दिसत होते. तर त्याच्यामुळे माका काय ते मूग पसंत नाही. मी माझ्या हौशीक सांगितले तुका घेऊचे तर घे. तर कावळे तारेवर बसून आपली मजा घेत होते. तर मी पण मजा घेत होते, बघत होते, हयते फिरत होते. तर ही बाजूकच अशी नदी असा छोटीशी. तर नदीच्या बाजूकच ही लागून असो ह्यो बाजार पूर्ण असता. तर माझी आऊस परत गेली एका किराणावाल्याकडे आणि कसली तरी चौकशी केला. तर काका मात्र मजबूत फॉर्ममध्ये माका दिसत होतो, कारण काका टराटर पैसे मोजूक चालू केले नव्हते. त्याच्यानंतर हे बघू शकतास तुम्ही, थोडं पुढे मी इलंय तर माका सुकटा दिसूक लागली सगळी. अकडे जी काय म्हणतात ती मादेली, आपली सगळा होता तिकडे, म्हणजे सुक्या प्रकारची पूर्ण मच्छी तिकडे होती अवेलेबल. त्याच्यानंतर मी परत पुढे इले आणि बघितलंय तर ह्या पूर्ण आता मच्छीचाच जवळपास मावऱ्याचा मार्केट चालू झालेला होता. तर मी पण बघत होते. माका पण जरा इंटरेस्ट हा सुक्या या मच्छीमध्ये, कारण माका पण बोंबील वगैरे आवडतात. तर मी माझ्या आवशीक सांगितलं की माका बोंबील हवेत. तर आवशीन माका बोंबील मात्र घेऊन दिलान. आणि बोंबील घेतल्यावर आम्ही गेलो पुढे लसूणवाल्याकडे, कारण कांदे लसूणची जरा इन्क्वायरी करूची होती आणि बरे वाटले तर घेऊची होती. कारण मित्रांनो, बाजारात असाच चालता, आपण 17 जागेवर चौकशी करतो आणि एका खयच्या तरी जागेवर घेतो.
थैसून पुढे इलाव आणि पुढे खडे जे गरम मसाले असतात म्हणजे दगडी फूल वगैरे जा काय एक्स्ट्रा जा काय लागता त्या सगळा घ्यायचा होता. पण त्या काय आम्ही घेतला नाही. जस्ट इन्क्वायरी केला. आमका काय रेट त्यांचे परवडले नाही आणि मी पुढे इले तर नंतर माका दिसले 2 पोलिसमॅन. तर 2 गार्ड मस्तपैकी फिरत होते. ते पण बाजाराची मजा घेत मस्तपैकी फिरत होते. तर ह्यो मेन बाजार जो असता मित्रांनो, ह्यो इकडे आतमध्ये असता. कारण आतमध्ये पूर्ण भाजीपाला मार्केट लागतं. तिकडे ओन्ली भाजीपाला. बाकी काय चालत नाही तिकडे. तर मित्रांनो आम्ही परत गेले एका ह्याच्या साबणावाल्याकडे साबण वगैरे घेतला. नंतर साबणवाल्याकडसून पुढे गेले बघते तर सगळी फळा चालू झाली होती. तर पूर्ण असे म्हणजे फळा आता त्याच्यानंतर इकडे सगळा इलेक्ट्रिक चालू झालेला होता. म्हणजे घड्याळा म्हणा, ते असतात ना इलेक्ट्रॉनिक्सवाले ते सगळे होते. त्याच्यानंतर थंयसून पुढे गेले परत माका तोच बटरवालो भेटलो. परत इकडे इलेक्ट्रिक आपलं खेळणी-बिळणीवालो दिसलो. त्याच्यानंतर परत पुढे गेले चप्पलवालो दिसलो. एक जण नॉवेल्टी घेऊन बसलो होतो. म्हणजे प्रत्येकजण असा इकडे ह्या लाईनीत कोण पण कसं पण बसता. म्हणजे तिकडसून एकदा पुढे इलास त्या वळ लागतं एक मोठं वळ लागलो थंयसून पुढे इलास, की मित्रांनो सगळा असा वेगवेगळ्या पद्धतीचा चालू होता. तर मी त्याच्यानंतर थंयसून परत पुढे गेले. तर पुढे गेल्यावर माका पुन्हा तिकडे प्लास्टिकवालं दिसलो, ज्याच्याकडे ₹20त ह्या, ₹30त ह्या असा सगळा असता. तर तिकडे आईक काहीतरी घ्यायचा होता म्हणून आऊस थांबली होती. तर नंतर थंयसून पण आम्ही बघितला. बारको भाव माझे बोंबील घेऊन आपलं चलत होतो. नंतर तिकडे आम्ही काहीतरी घेतला आणि थंयसून मग परत इला. तर ह्या ज्या मित्रांनो तुमका दिसता, ह्या आत्ता मी मेन मार्केटमध्ये आहे, आतमध्ये, जे आपला भाजीपाला मार्केट असतं. तर मित्रांनो इकडे सगळ्या प्रकारचो भाजीपालो आपल्याक भेटता. तर माझी हौस एका तऱ्हेने एका बाजून चाललेली होती. काय जा काय त्याका घ्यायचा होता आता घेत होती. पण मित्रांनो म्हणजे ऊन तर नव्हता, पण मित्रांनो एवढा गरम होत होता कारण माका असं वाटत होतं पाऊस तर पडणारच हा आणि मी आपलं चांगलंच भाजटलं होते. तर मित्रांनो नंतर आम्ही भेंडे घेऊ गेला. तर भेंडे घेताना माका एक जरा युनिक टाईप वाटली. कारण मित्रांनो ह्यो जो भेंड्या विकणारो जो होतो, त्याचो मित्रांनो भेंडे विकण्याचा टोन मी तुमका आता 2 मिनिटात ऐकवतो. तिसणारदा भेंडी 20ला पाव तिसणारदा. गवार भेंडी 20ला पाव तिसणारदा किलो. गवार भेंडी 20ला पाव तिसणारदा किलो. गवार भेंडी 20ला पाव 30ला अर्धा किलो. माका पण त्याचा वाक्य सारख्या कानात पडून पूर्णपणे व्यवस्थित पाठ झालेला होता. त्याच्यानंतर मित्रांनो मी थैसून पुन्हा पुढे येईल. ह्यांच्या पाटणा चालूक लागले आणि ह्यांच्या हातातले पिशवे माझ्या हातात दिला नव्हते. मी आपलं हमालारका एक सगळा उचलून पाठचून हातात कसोबसो फोन सांभाळून व्हिडिओ करत मित्रांनो पुढे चालले होते. तर कोबी, फ्लॉवर बिवर सगळा काय अवेलेबल होता आणि मित्रांनो तेवढ्यातच मी एक ट्विन्स अशी मित्रांनो मस्तपैकी बघून जरा मला बरा वाटला. बिअर शॉपीज आणि शॉपीच्या बाजूक चायनीज. म्हणजे दोघांनी पैसे खोऱ्यान वाढायचे. ह्या त्यांची युनिक आयडिया मला जरा बरा वाटला. मित्रांनो नंतर मी घेतलं केळी आणि केळी घेऊन सगळं बाजार घेऊन आपलं पिशवी आपलं हमाल्यासारखे हातात धरून मी आपलं रस्त्याने चालत होते मित्रांनो. तर चलता मित्रांनो आता म्हटलं जाऊया रिटर्न. तर ज्या जागेपासून मी एंट्री केलं होतं मित्रांनो, त्याच जागेवरनं मी रिटर्न इलंय आणि शेवटी माझ्या गाडीजवळ इलंय. सगळा सामान गाडीत टाकले आणि गाडीची डिक्की बंद केली. तर मित्रांनो गाडीत होते काजू. बघू शकताच तुम्ही. पण ते काजू मित्रांनो काळपटले होते कारण ते गेल्या वर्षीचे होते. तर म्हटलं चला बघूया ते पण कोण घेता काय. तर मित्रांनो ते कोण घेता काय मी बघूसाठी गेले. पण ते कोणी काय घेतला नाही. तर म्हटलं आता परत ते गाडीत टाकूया. त्याच्यामुळे मित्रांनो मी ते परत गाडीत टाकलंय आणि शेवटी अशा रीतीने माझा बाजार पूर्ण होईपर्यंत सगळा काही सामान घेईपर्यंत शेवटी मित्रांनो माका संध्याकाळी 7:30 थंयच जाग्यावर वाजले आणि पूर्णपणे काळोख पडलो बघू शकताच तुम्ही. तर नंतर मी माझ्या इनॉक्स स्टार्टर मारले आणि परत रिटर्न माझ्या घरच्या दिशेने निघाले. मस्तपैकी बारकोभाऊ गाणी-बिणी लावून साईडका बसलेलो होतो, गाणी ऐकत आणि मी आपलं माझ्या प्रवासाची मजा घेत तुमच्यासोबत शेअर करत मी आपलं मस्तपैकी चालले होते. तर मित्रांनो अशा रीतीने शेवटी मी इले घरी आणि घरी इल्यावर सगळे गाडीचे लाईटी केले बंद. लाईट बंद केल्यानंतर मित्रांनो एक ज्या गाडीतला सामान होता तो आम्ही काढू चालू केलंय आणि अशा रीतीने फायनली मित्रांनो मी घरी पोहोचले सुखरूप. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.